लक्ष्मण आणि लंकापती रावण, एका बाजूला सुजल मिश्रा यांची टीम आहे आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर लंकापती रावण संघाचे संघमालक स्वतः मैदानावरती मात्र फलंदाजी करताना, अर्थात आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये तानाजी मोरे. ओहो, सुंदर चेंडू, सुंदर फिरकी इकडे अगदी मिडल ऑफ द स्टंप वरून चेंडूला वळवलं जाते. दीक्षित सारख्या एका युवा गोलंदाजाकडून निलेश सोनार मात्र बीट होतोय. या वेळेला मात्र टॉप ऑफ द बॉल गेले. चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवला, गॅपमध्ये फटका सजवला आणि एक सिंगल धाव घेतली निलेशने. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत निलेश सोनार यांची आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. मी अजय ऐनारकर आणि निलेश सोनार या दोन्ही खेळाडूंना मात्र हा सामना संपल्यानंतर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबण्याची विनंती करतोय, कारण उल्हास पॅकर यांचे सर्वेसर्वा उल्हासजी गुवेकर यांच्या माध्यमातून ज्या 4 बॅट आपण या ठिकाणी आज देणार आहोत, त्या 4 बॅटच्या मध्ये मानकरी आहेत अजय ऐनारकर, विनायक खांडेकर, विजय नागरेकर आणि मुंबईची श्री महालक्ष्मी या संघाकडून विजय नागरेकर, नंतर निलेश सोनार या खेळाडू सुद्धा आपण एक आकर्षक बॅट देऊन उल्हास पॅकरच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. अप्रतिम बॅटिंग करतोय आज निलेश सोनार आपल्या संघासाठी. चिंतामणी दुसऱ्या बाजूला आहे. चिंतामणी सुद्धा आज तितकाच मातब्बर खेळाडू म्हणून समोर आला या साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मात्र आपलं एक वेगळं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न, आपली एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न या स्पर्धेदरम्यान. तानाजी मोरे संघ मालक आहेत. ओमकार मोटर्स, सर्वेसर्वा होल अँड सोल, लंकापती रावण या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. भगवा विरुद्ध पिवळा असा हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रत्येक टी शर्टच्या पाठीमागे मात्र आपण अरब रेस्टॉरंट यांचे नाव पाहू शकता. शिवडी परिसरातील एक सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट म्हणून अरब फॅमिली रेस्टॉरंटची ओळख आहे. रुचकर असं जेवण आपण अरब रेस्टॉरंटचं सगळ्यांनीच मला वाटलं चाखलेलं असाल. नक्कीच आपण अरब फॅमिली रेस्टॉरंटला एकदा तरी जाऊन भेट द्या, कारण आपल्या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलंय. मगाशी आपण त्यांची सुद्धा एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहिली आहे. त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून अरब रेस्टॉरंटची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला गेलाय. साई भक्त राम मोरे यांचं सुद्धा मैदानावरती शुभागमन होत आहे. साई भक्त, क्रिकेट भक्त राम मोरे यांचं सुद्धा आम्ही साईराज प्रीमियर लीग अंतर्गत इंटर साईराज प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. चांगली फिल्डिंग, निलेश तिवारी, माइंड ब्लोइंग फिल्डिंग. निलेश सोनार ऑन स्ट्राइक. चिंतामणीच्या पुढील चेंडूसाठी शेवटचा बॉल आणि या बॉलवर निलेश सोनार आउट. चिंतामणीने आखिरकार शेवटच्या बॉलवर मिळवली निलेश सोनारची विकेट. विकेट गिरता हुआ एक सुमधुर माध्यमातून 16 संघ आणि इंटर साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखल झालेले हे 2 संघ खेळतायत आपली मात्र मेगा फायनलची मॅच. नाणेफेक जिंकली सुजल मिश्रा म्हणजेच शेषनाग लक्ष्मण या टीमने. स्वीकारली प्रथमतः फील्डिंग. बॉल डाली पैर पर, भेज दिया मैदान की सैर पर. सिंगल धाव येते तानाजी मोरेच्या बॅट मधून. या वेळेला मात्र पुन्हा एकदा शरीरावर चेंडू आदळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु डाऊन द लेग साइड चाललाय चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये येते. स्ट्रेट बॅटेड फटका डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. ध्यानीमणी चिंतामणी. आज मात्र सुजल मिश्रा चिंतामणीच्या या परफॉर्मन्सवर खुश आहेत, कारण खऱ्या अर्थाने चिंता हरली आपल्या टीमची. चिंतामणीने या संपूर्ण स्पर्धेदरम्यान
या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात महागडा संघ का आम्ही ठरलो याचं उत्तर आज सुजल मिश्रा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलंय. आणि इथे मात्र विकेट किपर मात्र थोडीशी मिस्टेक करतोय, युवा गोलंदाज, आणि समोर मात्र विकेट किपरच्याही भूमिकेत एक युवा खेळाडू सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. लक फॅक्टर ही क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. या अगोदर एक फुलटॉस चेंडू रोहनने मिस केला. 15 धावा, एक गडी बाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्टेप आउट झालेत आडव्या बॅटने. तानाजी मोरे यांच्या बॅट मधून बॉल चाललाय आग उघडत, जमिनीवर आग लावत, जमिनीला गुदगुल्या करत. सहकारी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. एपी ग्रुप सर्वे सर्वा सन्माननीय अनिकेतजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. मी सन्माननीय अनिकेतजी पवार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, त्यांचे धन्यवाद देतोय. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या सर्व सहकाऱ्यांसोबत आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल अनिकेतजी पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे साईराज मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तानाजी मोरे पाठीमागे मात्र चिंतामणी. रोहन इथे मात्र प्रयत्नशील आहे, मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न त्याच्याही माध्यमातून केला जातोय. रोहनच्या बॅटमधून जर चौकार आला तर लाखन रावल यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. परंतु तानाजी मोरे आणि आता मात्र रोहनची जोडी कुठेतरी धावा जमवण्याच्या प्रयत्नात. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर, बॉल पूर्ण झाले. 3 चेंडू शिल्लक. इकडे मात्र आता काय निर्णय येतो जाणून घेऊया. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये भर पाडते. 23 धावा, एक गडी बाद, 2 चेंडू आता मात्र शेवटचे शिल्लक. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतोय. इंटर साईराज प्रीमियर लीगची ही मेगा फायनल, महाअंतिम सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंग आहे. पहिल्या डावातून मात्र किती धावा जमवू शकतोय लंकापती रावण हा संघ हे जाणून घेणं खूप महत्वाचं. तानाजी मोरे संघ मालक आज मेगा फायनल मध्ये आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल आणि या वेळेला डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा तानाजी मोरे यांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषा पार. शेवट
एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा आहे शेषनाग लक्ष्मण टीमला. पहिला चेंडू इथे मात्र आणखीन एक पुरस्कार आलाय. जन्मेश सोनार यांनी जर क्षेत्ररक्षणातून कॅच पकडून जर विकेट पटकावली तर त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातोय. आणि पहिल्याच ओव्हरमधून जर फलंदाजाने 2 चौकार मारले तर त्या फलंदाजाला आणि 2 विकेट पटकावले तर त्या गोलंदाजाला 500 रुपयांचा पुरस्कार साई भक्त राम मोरे यांच्या माध्यमातून असेल. 1111 रुपयांचा पुरस्कार, कारण ही मेगा फायनल आहे. त्यामुळे साई भक्त राम मोरे यांच्याकडून मात्र जो फलंदाज या पहिल्याच षटकात 2 चौकार ठोकेल किंवा जो गोलंदाज 2 विकेट पटकावेल त्या गोलंदाजाला सुद्धा 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातोय. 1500 बाय 500 मी वाढवले. 2 धाबा सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चिंतामणी आणि निलेश तिवारी असे 2 फलंदाज मात्र मैदानावरती शेषनाग लक्ष्मण टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सचिन. 2 चेंडू पूर्ण झाले, 2 धाबा आले, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक चिंतामणी. बॉल नंबर 3. यावेळेला सरळ निलेश सोनारच्या हातामध्ये जाणार हा चेंडू बघायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग, काटेकी टक्कर. ईट का जवाब पत्थर से देना होगा. 29 धावा, 7.25 धावांचा रिक्वायर्ड प्रति षटका मागे. सचिन विरुद्ध चिंतामणी. फुल टॉस चेंडू होता. यावेळेला तो चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी. फलंदाज मात्र या ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट. चिंतामणीला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात या नो बॉल वरती चिंतामणी सारखा एक मोठा विकेट. असेल तर आपण श्रीवा इव्हेंट्सचे सर्वेसर्वा शिवाजी भाऊ दरेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता. नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून अशा इव्हेंट्सना अधिकाधिक सुंदर करण्याचं काम श्रीवा इव्हेंट्स सध्याच्या घडीला करत आहे. आणि श्रीवा इव्हेंट्स सर्वेसर्वा शिवाजी भाऊ दरेकर यांचं साईराज प्रीमियर लीगसाठी सुद्धा खूप चांगलं सहकार्य, त्याबद्दल श्रीवा इव्हेंट्सचे सर्वेसर्वा शिवाजी भाऊ दरेकर यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. जन्मेश सोनार यांच्याकडे बॉल गेला आणि त्यांनी जर तो बॉल अडवला तर त्यांना त्यांच्या पिताश्रींकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला जातोय. स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 4 धावा पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होण्यासाठी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. कुठे बॉल काउंट करतो एक वाईट बॉल आला, त्यावर विकेट आली ती चिंतामणी सारख्या फलंदाजाची. सचिन पुढील चेंडूसाठी. इथे मात्र हलक्या हाताने पुश केला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात निलेश तिवारी जागेवरच थांबलेत. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन.
फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी एक खमंग पर्वणी आलेली आहे. साई भक्त राम मोरे यांच्याकडून जर शेवटच्या बॉलवर फलंदाजाने चौकार मारला किंवा शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने फलंदाजाला बोल्ड आउट केलं तर त्या एका बॉलवरती 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि शेवटच्या बॉलवर जर सचिन मानेने विकेट पटकावली तर त्यांना 500 रुपयांचा एक वेगळा पुरस्कार गणेश सोनार यांच्याकडून. परंतु शेवटच्या बॉलमध्ये या दोन्हीपैकी काहीही घडत नाहीये. एक धाव आली आहे आणि होते मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटकाखेरीज 2 गडी बाद 5 धावा शेषनाग लक्ष्मण. अजूनही 24 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये. दरम्यान आपण जाऊया डीजे मास्टर छोटू यांच्याकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. सोनार यांच्या विकेटच्या हॅट्रिक साठी अनिकेत पवार यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 1000 रुपयांचा पुरस्कार. वाईट बॉल अतिरिक्त धाव आली आहे. 6 धावा 2 गडी बाद. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीक्षित. अनिकेत पवार यांच्याकडून मात्र निलेश सोनारने जर विकेटची हॅट्रिक या ओव्हरमधून घेतली तर त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला जातोय. IV7 ऑप्टिकल्स, IV7 परफ्यूम्स, अरब फॅमिली अँड रेस्टॉरंट्स, शिवडी स्वीट अँड बेकरी, विशेष सहकार्य कॅनरा बँक. आणि या ओव्हरमधून जर फलंदाजाने 2 चौकार लगावले तर त्या फलंदाजाला 1555 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार साई भक्त क्रिकेट भक्त राम मोरे यांच्या माध्यमातून असणार आहे. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण बघत आहात कॅनरा बँक पुरस्कृत साईराज प्रीमियर लीग 2024 सीझन 8. निलेश तिवारी ऑन स्ट्राइक, निलेश सोनार ऑन बॉलिंग मार्क. इकडे मात्र बॉल हातातून निसटला. एक धाव घेण्याची संधी मिळते निलेशच्या पहिल्या बॉलवर. निलेशला, निलेश विरुद्ध निलेश, सोबत मात्र दीक्षित. लंकापती रावण विरुद्ध शेषनाग लक्ष्मण या 2 संघांमध्ये चालू झालेला हा मेगा फायनलचा सामना आपण बघत आहात इंटर साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून. इकडे मात्र आपण चोरट्या धावेचा प्रयत्न होताना बघतोय. दीक्षित मात्र सुरक्षित. चौदा बॉल आणि 20चं इक्वेशन आपण बघू शकता मेगा स्क्रीनवरती. tenniscricket.in ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती या संपूर्ण स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. अशीच एक मोठी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा मुंबई शहरातील कुर्ला परिसरामध्ये tenniscricket.in चे सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर स्वर्गीय मंगेश नाणेकर स्मृती चषक 2024 तब्बल 5 लाख रुपयांचा एकूण पुरस्कार त्या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. 12 संघ कुर्ला परिसर अंतर्गत आणि 16 संघ खुल्या गटाचे अशी मात्र एकंदरीत ही स्पर्धा असेल. स्पर्धेची तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. दरम्यान इकडे मात्र आता एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे नक्कीच केलाय आणि रोहन रावल यांनी मात्र या ओव्हरमधून जर 2 विकेट पटकावले तर लाखन रावल यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला जातोय. 2 ओव्हर आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती 11. पाठलाग करायचा 29 धावांचा. 12 चेंडू 18 धावा. लागोपाठ 3 चौकार मारले तर प्रतीक हेगिष्टे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा पारितोषिकांचा वर्षा होतोय. पण एकही पारितोषिक पाहूया कोण जिंकतंय. निलेश तिवारी विरुद्ध रोहन रावल. सुरुवात केली आहे ओव्हर नंबर 3 ची. स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र निलेश तिवारी बाद. बडी मछली जाल में फसती हुई. विकेटचा पतन, खेळाडू बाद.
फलंदाज बाद दीक्षित आउट होऊन माघारी परततोय. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विजयजी कुडले यांच्या माध्यमातून जो कोणी संघ इथे अंतिम सामन्याचा विजेता ठरेल या संघाला वर्षभरासाठी मोफत अगरबत्ती पुरवली जाईल. विजय कुडले यांच्याकडून हा पुरस्कार आहे. जो कोणी संघ हा मेगा फायनलचा सामना जिंकेल आपल्या घरातल्या देवासाठी या प्रत्येक खेळाडूला विजय कुडले यांच्याकडून मात्र वर्षभर मोफत अगरबत्ती पुरवली जाणार आहे. श्रद्धा सबुरी अगरबत्ती अँड परफ्युम्स. आणि या मोमेंटला जो कोणी फलंदाज चौकार मारेल त्यांना प्रतीकजी हेगिस्टे यांच्याकडून 5001 रुपयांचा पुरस्कार असेल. 4 गडी बाद 15 धावा 1 चौकार 5000चा. या वेळेला बॉल सरळ तानाजी मोरे यांच्या हातामध्ये. चला आता स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 16 धावा. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 4 गडी बाद ती मात्र 16 धावा. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अजून 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. शेवटची ओव्हर आहे. 6 balls to go and 13 runs to win. 6 चेंडू 13 धावा. तानाजी मोरे स्वतः गोलंदाजी मार्कवर. तानाजी मोरे यांनी जर पहिल्याच बॉलवर विकेट पटकावली तर त्यांना 2222 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. आणि नो बॉल वाईड बॉल इशारे येत आहेत पंचांकडून. तानाजी मोरे यांच्या पहिल्या बॉलसाठी अतिरिक्त धाव खर्च करतायत. 6 बॉल आणि 12 धावा आता मात्र गरजेच्या असतील. सुजल मिश्रा तिकडे मात्र त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले दिसत आहेत. प्रेशर मध्ये आहेत सर्वच खेळाडू. 6 चेंडू 12 धावा. मांडलं तर सोपं मांडलं तर कठीण. आणि यावेळेला डाऊन दी ग्राउंड फटका. परंतु हा चौकार जाता जाता वाचला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात नॉट आउटचा इशारा. 2 धावा पूर्ण. पाच चेंडू आणि 10 धावा. निम्मे चेंडू दुप्पट धावांची आवश्यकता. तानाजी मोरे समोर मात्र फलंदाज दीक्षित. पुन्हा एकदा वेगवान फटका ताकदवान फटका. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो स्ट्राईक एंडकडे आणि फलंदाज बाद. पकडला 500 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी सुद्धा. आणि या वेळेला बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. येत आहे 4 धावा. येतोय खणखणीत साईराज प्रीमियर लीग चौकार. आल्यानंतर या युवा खेळाडूने हा चौकार ठोकलाय. तानाजी मोरे यांच्या फलंदाजीतून मात्र आले 4 धावा.
तानाजी मोरेच्या या गोलंदाजीवरती मात्र हा खणखणीत साईराज प्रीमियर लीग चौकार. कडक शॉट. धावसंख्या मात्र या चौकारानंतर झाली आहे 24 धावा. आणि संकल्प धावलेने जर ही मॅच जिंकवली तर त्यांना गणेश कोरे यांच्याकडून 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. आणि संकल्प धावलेने जर ही मॅच त्यांना जिंकवून दिली तर साई भक्त राम मोरे यांच्याकडून त्यांना मात्र शिर्डी साई दर्शन मोफत साई भक्त राम मोरे यांच्याकडून. परंतु हा बॉल सरळ खेळाडूच्या गोलंदाज तानाजी मोरेच्या हातामध्ये. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. वाह, जबरदस्त फटका. परंतु निलेश सोनार पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 1 बॉल आणि 4 धावा गरजेच्या आहेत. शेवटच्या बॉलवर काय घडणार? शेवटच्या बॉलवर जर चौकार फलंदाजाने ठोकला तर साई भक्त क्रिकेट भक्त राम मोरे यांच्याकडून त्या फलंदाजाला 2222 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. आणि गणेश सोनार यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. 1 चौकार आणि 3333 रुपयांचा मानकरी ठरण्याची संधी फलंदाजाच्या हातामध्ये. शिवम विरुद्ध तानाजी, तानाजी विरुद्ध शिवम, लंकापती रावण विरुद्ध शेषनाग लक्ष्मण, तानाजी मोरे विरुद्ध सुजल मिश्रा. आणि इकडे मात्र बॉल अडवला जातोय आणि लंकापती रावण साईराज प्रीमियर लीग 2024 चा परत एकदा अंतिम विजेता.